शरद पवार यांच्या पुलोदच्या प्रयोगाशी अजित पवारांनी स्वतःच्या बंडाची तुलना केली। या तुलनेशी शरद पवार यांनी मात्र असहमती दर्शवली। त्यावेळी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराशी प्रतारणा केली नव्हती असंही पवार म्हणाले। पाहूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट। मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली, काही तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली। शरद पवारांनी 1978 साली केलेल्या पुलोद प्रयोगाची तुलना अजित पवारांनी स्वतःच्या बंडाशी केली। शरद पवारांनी वसंतदादा पाटलांना बाजूला सारून स्वतः पुलोदचं सरकार बनवलं होतं। एवढंच नाही तर यशवंतराव चव्हाणांचा शरद पवारांच्या पुलोदला विरोध होता असा दावाही अजित पवारांनी केला। चव्हाण साहेबांचा विरोध होता, दादांना बाजूला केलं गेलं। वसंतदादा पण एक चांगलं नेतृत्व होतं, तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला। म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही। शरद पवारांनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती। आम्ही 60व्या वर्षी वेगळी भूमिका घेतल्याचं अजित पवारांनी सांगितलं। माझे विचार कायम अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही, मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली, काही तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली। आपण पाठिंबा दिलाच की नाही। मागं 40च्या आतच निर्णय घेतला, मी 60च्या पुढे निर्णय घेतला। त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे। शरद पवारांचा काळ संपलाय, त्यांनी आराम करावा असंही अजित पवारांनी सुनावलंय। मी मागेही सांगितलं की प्रत्येकाचा काळ असतो। आता जास्त वय झाल्यानंतर आपण आपल्या घरातल्यांनाही म्हणतो तुम्ही आराम करा, तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही काय तुमचा अनुभव आहे तो अनुभवाचा ज्ञानाचा सूचना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा। अजित पवारांचं बंड आणि पुलोदचा प्रयोगाची तुलनाच होऊ शकत नाही असं शरद पवारांनी सुनावलं। जे होता सगळ्यांनी वसूल घेतलेला होता, ते सगळे काही तक्रार असायचे काही कारण नाही। आणि आज कोणी काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करायची काही कारण नाही। या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहेत, त्यामुळे त्याच्या अधिक काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही। अजित पवारांनी प्रतिमा संवर्धनासाठी शरद पवारांनीही बंड केल्याचे दाखले द्यायला सुरुवात केली। त्याचा जनमानसावर कसा परिणाम होतो हे पाहावं लागेल। अमोल धर्माधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।